नमस्कार. लहान पिले मरण्याचे कारणे काय काय असतात ते मी आज तुम्हाला सांगतो. चला. काय होतंय, लहान पिले कशामुळं मरते तर ते आपल्या चुकीमुळं जास्त मरतात. तर कशी आपली चूक कोणती होती ते पाहू आपण. चला आज. तर आपण काय करतो, सुरुवातीला शेळीचं पिल्लू जर समजा नाही प्यायला लागलं तर सुरुवातीची पहिली चूक आपण काय करतो, आता जर समजा त्यानं दूध नाही पिलं तर आपण त्याला इंजेक्शन काढून बळजबरी दूध पाजण्याचा प्रयत्न करतो. काय करतो तर आपण त्याला इंजेक्शन, त्याच्या तोंडात इंजेक्शन देऊन त्याच्या तोंडात आपण दूध पिळतो. तर ते सगळ्यात मोठं कारण आहे पहा पिले मारण्याचं. तर काय होतंय, ते दुधात जे आपण तोंडात पिळतो ते दूध त्याच्या पोटात न जाता त्याच्या फुफ्फुसामध्ये जाते. बळजबरी ढकलल्यामुळं ते दूध डायरेक्ट त्याच्या फुफ्फुसामध्ये जाते आणि पिल्याला ठसका लागतोय आणि तिथंच आपली सगळ्यात मोठी चूक होती पहा. आणि ते दूध जरी आपण त्याला बळजबरी पाजलं, ते फुफ्फुसात जरी नाही गेलं आणि ते पोटात जरी गेलं तरी पण ते दूध त्याला काही पचन होत नसते. वरून पाजलेलं त्यानं जे स्वतः प्यालेलं दूध आहे तेच त्याला पचन होते. बळजबरी पाजलेलं दूध हे त्याच्या आतड्यामध्ये जाऊन जमा होते आणि ते दूध फुटून त्याचं दही बनते. तर ही सर्वात मोठी चूक आपली पहिली. दूध आपण बळजबरी पाजल्यामुळं शेळीचं पिल्लू 100% मरते. तर काय करायचं, शेळीच्या पिल्ल्याला एक दिवस जरी त्यानं नाही पिलं दूध तरी त्याला काही होत नाही. जे त्याचं दुखणं असन त्याच्यावर आपण उपाय करायचा आणि उपाय करत असताना त्याला उपायच फक्त करायचा, आपण त्याच्यावर उपचार करायचे. त्याला बळजबरी दूध पाजायचं नाही. उपचार केल्यावर त्याचं जेव्हा शरीर त्याला सांगीन की आता आपल्याला दूध प्यायचं आहे, तेव्हा ते दूध स्वतः उठून दूध प्यायला लागेल आणि त्या पिल्याला काही होणार नाही. तर ही चूक तुम्ही पहिली बळजबरी दूध पाजायची चूक ही टाळली तर पिल्याला काही होत नाही. आणि दुसरी एक चूक सगळ्यात मोठी आहे. काय करतात लोक, शेळीच्या पिल्याला ताप आली, समजती त्याला या पिल्याला ताप आली तर ते काय करते, तर मोठ्या शेळीची गोळी ही त्याला म्हणतात आपण थोडीशी पाजू, यानं आपल्या पिल्याची ताप राहीन. तर त्यानं त्याची ताप नाही राहत, त्यानं त्याची ताप जास्त वाढती आणि ते पिल्लू लहान असल्यामुळं ती गोळी काय त्याला सूट होत नाही. हे एक दुसरं मोठं कारण आहे. तर काय करायचं, पिल्याला लहान लेकरं असतात ना आपली लहान लेकरं, तर त्याचंच औषध गोळी जे असन ते लहान लेकराचंच फक्त पाजायचं, दूध प्यात्या लेकराचं. लहान लेकरू आणि पिलू याच्यामध्ये काहीच फरक नसतोय. आणि तिसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला पिलू मारण्याची. आपण काय करतो, आपल्या जिथं शेळ्या राहत्यात तिथं आपण काय करतो, ते पिले तिथंच कोंडून ठेवतो, जिथं आपल्या शेळ्या राहत्यात का तिथं. आणि तिथं काय असतंय, पिसा गोचडं आणि ते मातुडी असती, त्याच्यात लेंड्या असतात पाळलेल्या, घाण असते तिथं जास्त. आपण तिथं पिले कोंडल्यामुळं काय होतंय, ते पिले तिथली माती खातात आणि ती माती खाल्ल्यामुळं त्या पिल्याच्या पोटात ते जंत होतात. त्या जंतामुळं एक पिले जास्त मरतात आणि डबल तिथं कोंडल्यामुळं शेळीच्या अंगावरचे गोचडं पिसा हे त्या पिल्याला एकदा जर झाल्या तर ते पिलू पुन्हा तयारच होत नाही. किती जरी तुम्ही त्याला दूध पाजलं, काही जरी पाजलं तरी एकदा पिसा गोचडं झाल्या की त्या पिल्याचा कार्यक्रम तिथंच गुंडाळतोय. तर त्याच्यामुळं काय करायचं, आपण पिले पाजले की लगेच उचलून आपण जिथं राहतो त्या घरी एका कोणत्यात कुठंतरी त्याला थोडीशी जागा करून तिथं न्यायचे आणि तिथं सांभाळायचे पिले. कवरक 1-1.5 महिना चांगले ते मोठाले होस्तोवर त्याला आपण तिथंच सांभाळायचं. असं केल्यावर आपल्या शेळीचं पिलू एक बी मरत नाही. आणि एवढं करून जर तुम्हाला वाटलं समजा जर की आता आपल्या पिल्याला काय करावं, तुम्हाला जर नाही समजलं तर आपला आरवी गोट फार्म म्हणून एक ग्रुप आहे पालकर सरांचा, त्या ग्रुपवर जर तुम्ही मेसेज टाकला तर त्याच्यावर तुम्हाला उपचार तिथं सांगण्यात येईल.
एवढं जर तुम्ही केलं तर तुमचं एक बी पिलू मरणार नाही. आणि आपण मनानं कोणतीच गोळी हे आपण मनानं द्यायची नाही. त्याला समजा ज्याला जर ताप असेल तर तापीचंच औषध द्यायचं. त्याचं जर पोट दुखत असेल तर पोटदुखीचं औषध द्यायचं. हे जर इतकं तुम्ही केलं तर तुमचं एक पिलू मरणार नाही. तुम्ही शेळी पालनात सक्सेस होताल. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.